चंचल चित्तासी ठेवोनिया खाई संतांची पायी लीन व्हावे भावाचा भाव घराला निश्चय जेणे भव भय देशो घरी तुका म्हणे वंश धन्यच्या नराचा ऐसा निश्चयाचा मेरू झाला येऊनी नरदेहा विचारावे धरावापै धीर भजनाय पंढरनाथ महाराज की जय. तुकाराम महाराजांचं महत्वपूर्ण आणि गोड अभंग आहे ज्याच्यामध्ये महाराजांनी नरदेहाच्या महात्म्याची सखोल अशी मीमांसा केली आहे. अत्यंत मोजक्या मार्मिक शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी सर्व आत्मज्ञान सर्व ब्रह्मज्ञान या एका अभंगामध्ये होतलं आहे. इतका गोड अभंग आहे. किती गोड अभंग आहे, फारच गोड अभंग आहे. म्हणजे किती अतिशय गोड आहे. म्हणजे नक्की किती खूप 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 गोड आहे. म्हणजे नक्की किती तुमच्या भाषेमध्ये इकडची संख्या नेहमी जास्ती असतात. त्यामुळे दृष्टांत इकडचे द्यावे लागतात. इकडचे दृष्टांत दिले नाही तर म्हणतात काय गोवाला कीर्तन पाचसर झाले. किती गोड अभंग आहे. एक गृहस्थ एका घरी गेला. घरच्या गृहिणीने स्वागत केलं. बरेच दिवसांनी आला होता. काय कामाने ही बावली स्वयंपाकाला केली. पाण्याचा तांब्या घेतला आणि आपल्याकडे पद्धत आहे पाण्याबरोबर काहीतरी देतो. विशेषतः गुळाचा काढा. हिने लाडू दिले. वाटले लाडू दिले. लाडू काय ताजा केला आता वळून अजून डब्यात धरले नाहीये तर या तुझ्या डब्यात बघायला अजून तसेच ताटामध्ये वळून ठेवले. आमच्या जन्माने हा लाडू फार म्हणून विचार केला आज हा लाडू काढला तर तो बघायला दिवस होता. तोंडात लाडू काढायचा खिसारी कमा काढायचा हे जजमेंट आहे. गृहस्थ धर्माचं एक मोठं जजमेंट आहे. याला लाडूची वाटी उचलली. लाडू घेतला. लाडूचा एक टवका मोडला. ही पाहती त्याच्या तोंडाकडे की तुझी प्रतिक्रिया काय. याची प्रतिक्रिया काय असणार आहे ही पाहतीये त्याच्या तोंडाकडे. काय म्हणला बहिणी लाडू झालाय चांगला पण काय नाही म्हणले तुमच्या यांना डायबिटीज केव्हापासून झाला. हात नाही द्या म्हणजे डायबिटीज जर ठणठणीत माझा नवरा नॉर्मल शुगर आहे बीपी नॉर्मल शुगर नॉर्मल माझ्यासारखी बायको असून डायबिटीज वर नाही असं नाही आहे पण काही नुसतं पीठ खाल्ल्यासारखं वाटलं मला. बरं झालं
चांगली परीक्षा केली तरी तो की तशी त्याने जो काही टवका मोडला होता लाडूचा तसा तो लाडू घेऊन आतमध्ये गेली तो लाडू फोडला त्याच्यामध्ये थोडी पिठी साखर घातली थोडी पिठी साखर घातली त्याचा चेंडू केला त्याच्या समोर त्याला परत टवका मोडला एक तो तोंडात टाकला आत कशासाठी गेला होता साखर घालून नाही वाटत नाही म्हटल्यानंतर तिने परत उचलला परत नेला परत आणून गेला परत नेला 5-7 वेळा झालं तिने विचार केला याच्या तोंडामध्ये जीभ आहे का काय पेटी आहे याला काही चवच लागत नाही मग तिने गेलं काय हुशार होती तिने ते सगळं प्रकरण बाजूला केलं नुसताच पिठी साखरेचा डबा पुढे होता त्याला जरा दुधाचा हात लावला बोटं लावली हुशार होती थोडी तुपाची बोटं लावली आणि असं करून तोच पिठी साखरेचा निव्वळ पिठी साखर चेंडू केला त्याच्या वाटेत ठेवला आता बघा बरं कसा त्यानं टवका मोडला तोंडात टाकला याला म्हणतात लाडू हा कसा अगदी परफेक्ट बोल झालाय आता सांगा बरं याच्यात काय काय घातलंय मला म्हणजे मोठा याच्यात साखरेशिवाय दुसरं आहे काय आतून बाहेरून निव्वळ फक्त साखर 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 आणि साखरच साखरेशिवाय आकार लाडूचा पण अंतर्बाह्य ऋषी त्याच्यामध्ये साखर मिसळून तिने त्याला दिली तसं तुकाराम महाराजांनी छंद अभंगाचा पण अंतर्बाह्य आत्मज्ञान ओतप्रोत भरलेलं आहे असे तुकाराम महाराज म्हणतात येवोनी नरदेहा नरदेहाला येऊन काय करायचं विचारावे सार सार विचारायचं काही शिल्लक ठेवायचं नाही सार विचारायचं आणि सार विचारायचं सार आणि सार तुकाराम महाराज तरी स्वस्त बसले त्यांनाही माहिती होतं कारण खरा धर्म आमच्या माता भगिनींनीच समजायचा वास्तविक सगळी व्रत वैकल्य टोमॅटोचं किंवा चिंचेचं सार वगैरे करतात की नाही माता भगिनी तो टोमॅटो उकडून वगैरे काय असेल ते सगळं प्रकरण करून तो टोमॅटो पिळून त्याचा अर्थ जसा त्या खालच्या पातेल्यामध्ये उतरतात स्वतः निघून तसं जीवन जन्माला आल्यापासून म्हणजे पहिल्या ठसक्यापासून शेवटच्या उचकीपर्यंत जे काही मधलं जगणं झालेलं आहे जिथे हा जगला त्याला जग असं म्हणतात ज म्हणजे जन्माला येणे आणि ग म्हणजे गमन करणे जिथे हा राहिलेला आहे वास्तविक पाहता कोणते क्षण यांनी आत्मचिंतनामध्ये घालवले कोणते विषयोपभोगामध्ये घालवले कोणते विकारवशतेमध्ये घालवले कोणते स्वार्थामध्ये घालवले प्रत्येक क्षणाचं मूल्यमापन आमच्या खांद्यावरती बसून चित्रगुप्त नावाचा देवांचा एजंट याचं चित्रीकरण करतोय बरोबर त्याला चित्रगुप्त असं म्हणतात गुप्तपणे चित्रण चाललेलं आहे या नरदेहाला येऊन
कल्याणापर्यंत नेणारे असे किती क्षण सार जीवनाचा सार कशात आहे? कशात? श्रीमद भागवत आहे. भागवत महात्म्य शौनक ऋषींनी सुतांना प्रश्न विचारला. 6 प्रश्न विचारले. या 6 प्रश्नांमध्ये एक प्रश्न फार महत्वाचा आहे. शौनक ऋषी म्हणतात, म्हणजे महाराज आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या. अशी कोणती गोष्ट आहे, अशी कोणती वस्तू आहे की या नरदेहाला येऊन, या मानव जन्माला येऊन ती वस्तू प्राप्त करून घेतल्याशिवाय माणसानं मरू नये? माणसानं मरू नये, कारण मरायची परवानगी नाही हे मिळवल्याशिवाय. त्यासाठी मनुष्य जन्म आहे. मनुष्य या शब्दाचा अर्थ मुळात असा आहे, ज्याचं मन ईश्वराकडे धाव घेतं त्याला मनुष्य असं म्हणतात. त्याला मानव असं म्हणतात. मननात किती मानव, जो अखंड मनन करणारा आहे त्याला मानव असं म्हटलेलं आहे. त्याला मनुष्य असं म्हटलेलं आहे. नुसता आकार मनुष्याचा असून उपयोग नाही, अंतर्बाह्य मनुष्य हवं. मग यासाठी अशी कोणती गोष्ट आहे की याचं सार्थक करायचं असेल तर ते प्राप्त करून जावं? काय प्राप्त करून घ्यावं? मला एकाने सांगितलं, म्हणजे दुबईला जाऊन आल्याशिवाय बोलू नका. खरं सांगतो, एवढा हा संवाद झालाय मी बनावट नाही बोलत. म्हणजे दुबईला जाऊन आल्याशिवाय बोलू नका. काय शहर आहे काय इमारत आहे, काय शिस्त आहे, काय स्वच्छता आहे, काय रोड आहे, काय ट्रॅफिकचं संतुलन आहे, काय दुबईमध्ये जरूर म्हणजे तुम्ही जाऊन पहा. ते पाहून आल्याशिवाय म्हणू नका, जमलं तर तिकडच मारा. दुसरा एक जण म्हणजे आम्ही सगळे मित्र बसलो. दुसरा नाही, दुबई 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 काय ताजमहाल आहे का? दुबई आमच्या भारतात ताजमहाल आहे. बुवा ताजमहाल पाहिल्याशिवाय म्हणू नका. काय वास्तू आहे ताजमहाल. तिसरा म्हणा ताजमहाल काय करतो पुण्याच्या लक्ष्मी रोडला आणि मुंबईच्या रांगणा रोडला 50 रुपयात काचेचे डबीत ताजमहाल मिळतो. ताजमहालाचं काय कौतुक आहे म्हणजे कोल्हापूरची पावड्याची किंवा पुण्याच्या बेडेकरांची मिसळ खाल्ल्याशिवाय म्हणू नका. म्हणजे मला सांगायचं काय, कोणाचं काय तर कोणाचं काय, सगळे भौतिक गोष्टींमध्ये लपेटलेले आहेत. मला इथलं माहिती नाही, कारण मंदिरामध्ये जरी जरा विसावा म्हणून टेकल्यानंतर गप्पा सगळ्या घ्यायचा. इथे नाही, गप्पा सगळ्या घरच्या असतात. तुझी सून, माझी सून, तुझा जावई, माझा मुलगा, काय जे काय असेल इकडचं तिकडचं घरात शेळो प्यायच्या गप्पा गोष्टी म्हणा. दुसरीकडे कुठं भेटणार? सांगायचा मुद्दा असा, काय प्राप्त करून घ्यावं की जेणेकरून मरू नये. संतांनी त्यासाठी जन्म घेतला हो सांगण्यासाठी. व्यास महर्षी म्हणजे अरे पूर्व बाहू घेऊन नचकक्षीच पुढो ओरडून सांगितलं. तुकाराम महाराज म्हणजे अहो मी सांगते ओरडून. त्यासाठी जन्माला आले तुकाराम महाराज. आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची करण्याची, आलो याची करण्याची. आलो
की या नरदेहाचं सार कशात आहे, काय मिळवलं पाहिजे. या नरदेहीचे ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र सांगती. यास्तव नरदेहीच प्राप्ती परलोकाची. संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी शकुनी तापसी नरदेही म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहांमध्ये वरिष्ठ. जयाची निचुके अरिष्ट यमयातनांचे. मोरे अनर्घ्यात्रे देवी परी चिंतामणी नये हाती. तैसा बहुत योनी जन्म देती परी नरदेहांती दुर्लभ. धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पहावो. जो जो कीजे परमार्थ लाभो तो मागे सुखी. जय जय परमार्थ लाभो. काय मिळवायचं याचं उत्तर हे भागवत त्याला दिलेलं आहे. परमार्थ प्राप्त करून घ्यायचं. परमार्थ हे साधन नव्हे, ते साध्य आहे. बरं, परमार्थ हे साध्य आहे. नाव त्याचं परमार्थ. अर्थ म्हणजे लाभ, अर्थ म्हणजे हित, अर्थ म्हणजे फायदा, अर्थ म्हणजे कल्याण. असे अर्थ या शब्दाचे अर्थ. परम केलं, परम अर्थ. पर या शब्दाचे दोन अर्थ आहेत. पर म्हणजे श्रेष्ठ. पर याचा अर्थ श्रेष्ठ. आणि पर याचा दुसरा अर्थ दुसरा. पर याचा एक अर्थ श्रेष्ठ आणि दुसरा अर्थ दुसरा. परम या शब्दाचा अर्थ ज्याच्या इतकं दुसरं श्रेष्ठ असं काही नाहीच
असं जे तत्व आहे त्याला परम असं म्हणतात, सर्वश्रेष्ठ. आता पुढे अर्थ, परमला प्रत्यय लावला अर्थ याचा. मग ज्याच्या इतका दुसरा श्रेष्ठ कल्याण, ज्याच्या इतका दुसरा श्रेष्ठ फायदा काहीही नाही, त्याचा सरळ अर्थ असा की जे मिळवल्यानंतर आणखीन काही मिळवायचं शिल्लक राहत नाही, असं जे काही आहे त्याला परमार्थ असं म्हणतात. त्याला परमार्थ असं म्हणतात. म्हणून परमार्थ हे साध्य आहे. उपासना किंवा भक्ती हे साधन आहे, योग हे साधन आहे, कर्म हे साधन आहे, आणि परमार्थ हे साध्य आहे, अध्यात्म हे साध्य आहे. आम्हाला अध्यात्माचा अर्थच माहिती नसतो. काही काही बाता बघितली आम्हाला भेटतात नाही, काही काही सांगतात ना आमचे हे ना इतके आध्यात्मिक आहे, कुठेही रस्त्याने निघाले कुठे लाल केशरी दगड दिसला लगेच 5 रुपयाचा हार आणि पेढे देतो. गाय दिसली की लगेच शेती तोंडावर ठेवली, दिसलेली वाटली आधी स्वतः आधी घरी आणून इतकी आध्यात्मिक आहेत ना. काय सांगायचं, नवरात्रात परवा म्हणजे मी लाल साडी नेसून निघाल तर मलाच नमस्कार केला. याला आध्यात्मिक म्हणायचं. आमचे ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात हा आध्यात्मिक नव्हे, हा मध्यमवर्गीय, हा मध्यमवर्गीय, हा फार डेअरिंग करणार नाही, कुठलंही डेअरिंग नाही, पण हा वायाही जायचा नाही, हा फार काही मिळवणार नाही, पण हा वायाही जाणार नाही. जोपर्यंत याला श्रेष्ठ सद्गुरू जोपर्यंत भेटत नाही, त्याच्याकडनं साधन करून घेत नाही, तोपर्यंत याला अध्यात्माचा खरा अर्थ कळणारच नाही. त्याला असं वाटतं की आपण हे करतोय म्हणजे खूप करतो. म्हणून अध्यात्म या शब्दाचा मूळ अर्थ आहे आत्म्याचं अध्ययन. म्हणून येवनी नरदेहा विचारावे सार असं म्हणतात. याच्यामध्ये विचारावे हा शब्द अंडरलाईन करायचा आहे. बरं, लाल शाही विचारावे, या विचारावे मध्ये ऐका मार्केट थोडं लक्षपूर्वक ऐका. या विचारावे मध्ये विचार आहे. विचारावे या शब्दामध्ये विचार हा शब्द महत्वाचा आहे. जो मनुष्य विचार करतो ना तोच काही विचारतो. म्हणून विचारावे असा शब्द वापरलेला आहे. मग विचार म्हणजे काय, कशाला विचार म्हणायचं. तर आता घरी गेल्यानंतर काय भाजी करायची, हा करू नये असा शब्द अर्थ नाही, पण याला फक्त एवढाच फायदा आहे, बाकी पुढे काही फायदा नाही. भगवत पूज्य बाद श्रीमदाद जगद्गुरु शंकराचार्यांनी विचार या शब्दाची व्याप्ती सांगितली. कशाला विचार म्हणतात. विवेक चूडामणी या ग्रंथाने भगवत पूज्य बाद आचार्य म्हणतात विचार कशाला म्हणतात. ऐका, कोहम कथमिदं जातं, कोहम कथमिदं जातं, को वै कर्तास्य विद्यते, उपादानं किमस्ति विचार सोयमीदृशा सद्गुणात् महाराज. याला विचार
यं जातं को वै कर्ता उपादानं किमस्ति। या चार गोष्टी विशेषत्वानी ज्यात या चार गोष्टी स्थित झालेल्या आहेत त्यांना विचार असं विशेषत्वानी या चार गोष्टी मी कोण आहे हा पहिला प्रश्न, हा पहिला विचार मनुष्याच्या जीवनामध्ये हा पहिला विचार आला पाहिजे। को हम, मी कोण आहे, मी कोण आहे, को हम कथम इदं जातम। हे सगळं जे दृश्य विश्व निर्माण झालं हे कसं काय निर्माण झालं। को वै कर्ता, याचा कर्ता कोण आहे, याचा कर्ता कोण आणि या विश्वाच्या पाठीशी उपादान कारण काय। उपादान कारण म्हणजे काय, कार्यकारण भावामध्ये दोन कारण आहेत, एक उपादान कारण आणि एक निमित्त कारण। नाही कारण कंटाळा नाही आला पण आला असं तर सांगा, कारण आणि निमित्त कारण। कार्यकारण भावामध्ये कोणत्याही वस्तुमात्राचं उपादान कारण आणि निमित्त। उदाहरण घट, पाणी, मडक, माठ। आता त्या माठाचं उपादान कारण जे आहे ते मृत्तिका आहे, माती हे त्याचं उपादान कारण आहे आणि कुंभार हे निमित्त कारण। कुंभार हे निमित्त कारण। तसं या विश्वाचं हे जे दृश्य चराचर विश्व जे आहे या विश्वाचं उपादान कारण काय हा विचार मनामध्ये आला पाहिजे। ये चार प्रश्न मनुष्याला जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत त्याने अस्वस्थ राहिलं पाहिजे या उत्तरासाठी। विचारावे, जर उत्तर मिळत नसेल तर उत्तर विचारावं, कारण माझं कल्याण आहे। या चार प्रश्नाची उत्तर मिळवण्यासाठी मनुष्याचा जन्म आहे लक्षात। कारण इतर बैल कधी विचारेल का मी कोण आहे, गाढव कधी विचारेल मी कोण आहे, कुत्रा कधी विचारेल कितीही लाडका कुत्रा असला मार्गाच्या ताटात जेवत असला तेव्हा साखर असला तरी कुत्रा कधी मालकाला विचारला नाही नक्की का हो मी कोण आहे, कधी कुठलाही पशु पक्षी प्राणी कोणीही विचारणार नाही। फक्त मनुष्याला तो अधिकार दिला हे उत्तर प्राप्त करून घेण्याचा आणि ही मोठी भाग्याची गोष्ट आहे। ज्या वेळेला याचं उत्तर मिळतं त्यावेळेला त्याचा उद्धार होतो। भागवतकार सांगतात या प्रश्नाचं उत्तर ज्या वेळेला प्राप्त होतं ना त्यावेळेला त्या जीवाचा त्या मनुष्याचा उद्धार झालाच म्हणून समजा। जडभरता फार महत्वाचा विषय आहे। को हम, मी कोण आहे हे विचारावं। सद्गुरू नाही ते महाराज मी कोण, सद्गुरू त्यासाठी गुरु गीतेत त्यासाठी सद्गुरूंची महती वर्णन केली आहे। ब्रह्मानंदम परमसुखम केवलम ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। मी कोण दिलं कुठे बदला की जाणे काही जगात घडले मदसासरे मी कोण हा प्रश्न विचारा। माझ्या मुलाचा लग्न भेटले आहे, मला नातू मांडीवरती कळत नाही, माझं अंत होईल, माझं वेगळं होईल, माझे धोंडे होतील, माझी माती नक्की होणार आहे, ती नक्की कधी होणार। असे फालतू प्रश्न विचारण्यासाठी सद्गुरू नाही किंवा हे प्रश्न मला विचारा असा कोणी जर सद्गुरू म्हणाला तर समर्थ म्हणतात ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी काय।
की मी फक्त याच प्रश्नांची उत्तर देऊ शकतो, बाकीच्या पिढ्या ह्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी नाही, असं जर कोणी मिळाला तर त्याचा त्याग करावा. मंत्रतंत्र उपदेश दे, समर्थ म्हणाले मंत्रतंत्र उपदेश दे, घरोघरी गुरु आई दे, परी शिष्यासी दावी ती सद्वस्तू दे, सद्गुरु त्याते म्हणाले. ही जी सद्वस्तू आहे म्हणजे हे आत्मज्ञान, मुख्य ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण ज्ञानावर ज्ञान. स्वतःची स्वतःला ओळख करून घेणं याला आत्मज्ञान असं म्हणतात. मी कोण हे जाणणं, जे अज्ञानाचं पटल आमच्या डोळ्यावरती आहे. देह म्हणजे मी, सुटत नाही हो, काय करा. प्रपंच म्हणजे मी, घरदार म्हणजे मी, माझी बायका मुलं म्हणजे मी, अरे किती मी 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 मी. परंतु हे सारे कळे, परंतु न कळे कोठील मी कोण मी. मग यासाठी काही गोष्टी सोडाव्या लागतात. म्हणून माऊली उगाच म्हणाली का हो, पुरे पुरे आता प्रपंच पागणे, पुरे पुरे आता प्रपंच पागणे. पुरे पुरे काय केलं तुम्ही आम्हाला सांगता का? माऊली म्हणजे सोपं आहे, नक्की सांगतो, करून करतो. माऊली म्हणाली मी काय केलं, देह बळी देवो मी साधिले म्या साधे. देह बळी म्हणजे देहाचा बळी नव्हे, शब्दशः अर्थ घ्यायचा. शब्दाना महबूब अर्थ
शब्दार्थ, भावार्थ, ध्वन्यार्थ, वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि गूढार्थ असे 6 प्रकारचे अर्थ आहेत. सगळं सांगण्यात बसत नाही. पूर्वंच्या थांबलो देहबळी याचा अर्थ मनुष्याच्या दृष्टीवरती घट्ट लागलेल्या लोखंडी पडद्यासारखे ते नष्ट करणं, ते बाजूला करणं आणि ते सार प्राप्त करणं हे मनुष्य जन्माचं पहिलं तळपूर ध्येय आहे. हे लक्षात घ्यावं. ही तळमळ तुकाराम महाराजांची आहे. म्हणून तुकाराम महाराज पूर्वपरामध्ये आपल्याला सांगितलं हेच म्हणतात.
फक्त कीर्तनासाठी भगवंताने मला यापुढे दिले तरी कमी पडतील इतकं ते आहे. पण या कीर्तनाने एक गोष्ट बोलली की परमानंद कीर्तन ही कामधेनु आहे, चिंतामणी आहे, कल्पद्रुम आहे, काही नाही. पण प्रामाणिकपणे जर या गाडीवरती उभं राहिला आणि अभ्यास केला आणि सेवा केली तर स्वानुभवाने सांगतो भगवंत कमी पडू देत नाही. मी फक्त कीर्तन म्हणजे आमचे काही नातेवाईक गमतीने म्हणायचे म्हणजे शिवीनी म्हणलेलं मला ती ओळी मिळाली की निघाला बोबडत कीर्तन करत. त्या कीर्तन करत बोंबळण्याने मला परमानंद मिळालेला एवढं वाटतं. चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. विषयाला अनुसरून एक कथा सांगूया आणि असं माझ्या कीर्तन पुष्कळ भगवान श्रीदेवी यांचे प्रवेश भगवान आदिनाथ शंकर नित्याप्रमाणे आपल्या त्या शिलाखंडावरती ध्यानाला बसलेले. तीनही नेत्र विटलेले. पाठीमागून सूर्यबिंब उदयाला येत आहे आणि त्याची ती सोनेरी किरण भगवान शंकरांच्या कर्पूर गौर अशा कांतीवरती पडून परावर्तित होत आहे. अशी ती प्रातःकाळाची
निशाचर सपघर आपण भगवान शंकर ध्यानाला बसलेले नित्याप्रमाणे आदिमाया जगदंबा भगवती अन्नपूर्णा गिरिजा भगवान शंकरांचं नित्याप्रमाणे पूजन करण्यासाठी हा शुक्रवार श्रावणी शुक्रवार स्मरण करायला भगवान शिवांचं पूजन करण्यासाठी त्या ठिकाणी आले पीत वस्त्र परिधान केलेलं आहे पुष्पांचे विविध अलंकार अंगावरती धारण केलेले सौभाग्य लेणी धारण केलेली आहे हातामध्ये पूजेचं तबक घेतलेलं आहे पार्वती देवी आणि त्या भगवान शंकरांचं पूजन करण्यासाठी समोर आहे आणि भगवान शंकरांच्या त्या आकृतीकडे पाहत कर्पूर गौरम करुणावतार भगवान शंकर कर्पूर गौरम अतिशय देखणे मला खरंच आश्चर्य वाटतं भगवान शंकरांच्या प्रपंचात म्हणजे आजकाल बहुतेक सगळ्या लग्नाळू मुलांना बायको गोरी पान लागते कसाड्याची बाहुली असली तरी चालेल गोरी पान सावळी सुद्धा गहूवर्णीय भगवर्णीय पाहिजे म्हणजे गोरी पान भगवान शंकरांचं महाराज देवी भागवत वाचा काली माता त्या काली मातेचं जे वर्णन आहे ना फार कशाला सांगू सांगताना वाचताना आम्हाला टाकायचं किती काळी होती कोळसा सुद्धा तिच्या पुढे गोळा आहे कोळसा ही तिच्या पुढे गोळा आहे इतकी ती काली माता आहे रक्त बीजाला ठार मारण्यासाठी तिने जे रूप घेतलेलं इतकं भयंकर आणि इतकी पुस्तकाली आहे आता ही काळी काली माता आणि भगवान शंकर कर्पूर गौरम साधी कल्पना करा काश्मीर किंवा हिमाचल प्रदेशातले तरुण तरुणी कसे असतात दिसायला बर्फाच्छादित प्रदेशातले कसे देखणे असतात दिसायला कधीतरी टीव्हीवर प्रत्यक्ष ज्यांनी पाहिलं असेल त्यांची गोष्टच नाही आणि ही अशी पण प्रपंच उत्तम चाललाय कुठंही प्रॉब्लेम नाहीये कुठंही प्रॉब्लेम नाहीये प्रपंचात पण आज येणार होता कसा नाही पार्वती माता भगवान शंकरांच्या त्या भव्य ध्यानमग्न आकृतीकडे पाहतीये अभिमान वाटला स्वतःचाच काय निवडले माझ्या उगेच नाही स्वारीसाठी मी स्वतःच माहेर जाळलं परत जन्माला आले पर्वताच्या होती काय दिसतंय असं प्रत्येक पत्नीला वाटलं पाहिजे पार्वती देवी निरट काय पाहिजे बरेच वर्ष त्याचा प्रकारच पाहिला त्याने एवढी पूजा करणार निघून जाणार पण आज जरा सवड होती भगवान शंकरांचा जो जटा मुकुट त्याच्यावरती रुद्राक्ष माळा बांधलेल्या अर्धचंद्र झुळझुळ गंगा मैया वाहती आहे
दृष्टी खाली येता येता तृतीय नेत्रावरती आली. तृतीय नेत्र मिटलेला आहे. बाकीचे दोन अर्भोन मिळीत नासाग्र दृष्टी लावलेली आहे. दृष्टी खाली येता 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 ओष्ठात पायांवरती आली आणि नजर तिथेच थांबली. पार्वती देवींच्या लक्षात आलं की हे कोणाशी तरी बोलतात. स्वारी काहीतरी पुटपुटती आहे. कोणाशी तरी आतून संवाद चाललाय. काही जणांना झोपेत बोलायची सवय असते. एक जोडपं गेलं सायकियाट्रिस्ट कडे, मानसोपचाराकडे, आणि बाईसाहेबांनी सांगितलं डॉक्टरांना, वडील डॉक्टर साहेब हे इतके झोपेमध्ये बोलतात ना, इतके झोपेत बोलतात ना, हे काय सांगू, इतकी झोपमोड होते, इतकी झोपमोड होते, इतके सारखे ओरडत उठतात, झोपेत बोलतात. तर बघा डॉक्टर म्हणले बघतो म्हणजे मी पण एकच औषध घेतलंय त्यांना. काय यांना जागेपणे तुम्ही बोलू देता. तुम्ही जर त्यांना जागेपणे बोलायला चान्स दिला तर हे झोपेत नक्की बोलणार नाही. पार्वती देवी भगवान शंकरांच्या मुखाकडे पाहताय आणि काय बरं बोलतीयस भारी, ऐकावं तर खरं. ते कमर बाजूला केलं आणि टाच वर करून ऐकायचा प्रयत्न करायचा. कान पोचले ना, कान पोचले ना. कसं शक्य आहे की आकृती तेवढी पार्वती खाली जिद्द म्हटले की बोलायचं नाही. कवी म्हणजे कवी. ज्या आसनावरती भगवान शंकर बसलेले होते त्या आसनावरती पार्वती देवी चढले. काय आणि अगदी वाकून ऐकायचा प्रयत्न करायला लागला. पार्वती देवी अगदी वाकून ऐकायचा प्रयत्न करायला लागल्या. काहीतरी संधान जुळत आणखी वाटते. कसं जमते कसं जमते बोलू रे. अखेरीस पार्वती देवी भगवान शंकरांच्या अंकावर बसल्या. अंकावर म्हणजे मांडीवर. आपले करपाश भगवान शंकरांच्या कंठामध्ये घातले. कान अगदी त्यांच्या मुखाला नेऊन भिडवले. तुम्ही विचारा बुवा इतकं डिटेल तुम्हाला कसं माहिती. कारण हे सगळं दृश्य अगदी बघून आल्यासारखे सांगतात. आणि हे बघायला कैलासवासी व्हायला पाहिजे. आणि एकदा नावापुढे कळी लागलं की ते कुठल्याही पेननी पुसलं नाही का. अजून ती शाही काही बाजारात आलेली नाही. पण जो न सो देखे कवी. एका कवीने हे दृश्य पाहिलं, ते काव्यबद्ध केलं आणि ते आम्हा कीर्तनकारांना आणून दिलं. हे तुमच्या उपयोगाची वस्तू आहे. हे दृश्य कसं होतं. कंठे यस्य विराजते हिगरं शीर्षे च मंदाकिनी वामांके गिरिजाननं कवितटे स्वातून सर्वं
जलबिंदुवत् जलजवत् जम्बालवत् जालवत् नमः पार्वती पते हा 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 सगळ्यांना आवाज येतो नाहीतर कोणाला ओरडायला चान्स आहे घरी मुक्तपणे ओरडता येतं मुक्तपणे हसता येतं आणि मुक्तपणे रडताही येतं अशी फक्त कीर्तन ही एकमेव कला कीर्तन शांत कीर्तन शांत होय अनंत हरिभूत याच कीर्तनामध्ये भावनेतून मुक्त होता होता जीवनातून मुक्त होता येतं कीर्तन असं पण छान बोलला मोकळेपणाने बोलला बघा परेश पाटील कंठे गस्य विराजते हि गरलं शीर्षेश मंदाकिनी काय ते रूप दिसलं हो भगवान शंकरांच्या वामांची गिरिजा बसलेली कंठामध्ये नीलकंठ आहे भीषण आहे भगवान शिव हे असे की ज्यांनी 2 वेळा हे विश्व संहार होता होता वाचवलेला आहे एकदा हलाहल विषम प्राशन करून आणि एकदा मस्तकावरती गंगा घेऊन सत्य लोकात येणारी गंगा मस्तकावरती धारण करून असो कंठे यस्य विराजते हि गरलं शीर्षे च मंदाकिनी ही मंदाकिनी म्हणजे कोण गंगा गंगेचा श्लोक आठवलाय हा अद्भुत श्लोक आहे संस्कृत भाषेचा अत्यद्भुत नमुना आहे किती श्रीमंत भाषा आहे आमची संस्कृत भाषा ही किती श्रीमंत भाषा आहे त्याच्यावर काय म्हणजे काय त्याचं स्पष्टीकरण देत नाही श्लोकच सांगतो काय कशी ही गंगा या गंगेचा फार थोरा मोठ्यांशी नाते अहिरे पुपतिकांत अहिरे पुपतिकांत तात संबद्धकांत अहिरे पुपतिकांत तात संबद्धकांत हरतनय निहंत प्राणदात्र तुवजस्य सखी सुत सुतकांत तात संपूज्यकांत पितृशिरसि पतन्ते जाह्नवी नपुनातु हरगंगे भागी सगळ्यांनी म्हणा म्हणजे गंगेचं स्नान केल्याचं पुण्य मिळेल जगतभू एक पैसा खर्च न करता जागेवर 3 वेळा म्हणा आधिभौतिक आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक ताप नष्ट होतील हर गंगे भागीरथी 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 हर 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 काय करायचं आधी जगत को म्हणाला तो दक्षिणा मागितली आमची पद्धत म्हणतो जितले असते त्यांना लागला हो खाते अगिरी पुपदी कांता तात संबद्धकांता हर कनय निहंत प्राणदात्र कशी आहे गंगा फार थोडा मोठ्यांचा आहे थोडी गंमत बनवला आधी म्हणजे सर्प सर्प आहे त्याचा रिपू म्हणजे शत्रू गरुड गरुड आहे वाहन ज्याचं असे भगवान विष्णू त्यांची कांता म्हणजे बायको लक्ष्मी तिचा तात म्हणजे वाघ समुद्र तो समुद्र ज्यांनी सेतू बांधून संबद्ध केला असे रामचंद्र त्या रामचंद्रांची कांता म्हणजे बायको जानकी या जानकीचं ज्यांनी हरण केलं म्हणजे पळवलं असा रावण अहिर कोणी कांता तात संबद्ध कांता हर तनय त्या रावणाचा तनय म्हणजे मुलगा इंद्रजी
या इंद्रजिताने ज्याला नियंत्रण म्हणजे बेशुद्ध केलं शक्ती मारून असे लक्ष्मण भाऊ, त्या लक्ष्मणांना द्रोणागिरी सकट संजीवनी आणून ज्यांनी शुद्धीवरती आणलं असे हनुमंत, हे हनुमंत ज्याच्या भयस्य म्हणजे भजदंडावरती आहे असा अर्जुन, त्या अर्जुनाचा सखी म्हणजे मित्र कृष्ण, त्याचा सुत म्हणजे मुलगा प्रद्युम्न, त्याचा सुत म्हणजे मुलगा अनिरुद्ध, त्याची कांता म्हणजे बायको उषा, तिचा तात म्हणजे बाणासूर, हा बाणासूर ज्यांचं पूजन करतो असे भगवान शंकर, त्या भगवान शंकरांची कांता म्हणजे बायको पार्वती, तिचा तात म्हणजे हिमालय, त्या हिमालयाच्या मस्तकावरती पतंती म्हणजे पडणारी जान्हवी गंगा, मंदाकिनी तुम्हाला परम पावन करो. ही आमची भारतीय सनातन संस्कृती आहे. वामांगे गिरिजानंदम, डाव्या मांडीवरती बसलेली पार्वती कशी जलज, जलज म्हणजे कमळाप्रमाणे तिचं मुख आहे आणि या विश्वाला व्यापून राहिलेलं माया कशी आहे जंबाल म्हणजे शेवाळ असो. काही केल्या पार्वती देवींना भगवान शंकरांच्या मुखात काय शब्द येत आहेत ते काही ऐकायला नाही. चिंदी खाली उतरली तळतात, ते पूजेचं तवं काढलेलंच होतं. अक्षरशः अशा फेकून मारते सगळं हळदी कुंकू पंचानदी होणार जे आपल्याला घरी नेहमीच होणार. घरी आल्या झालं, सूर्य तळपायला लागला, माध्यान्हेला चटके बसायला लागले आणि भगवान शिवांचं ध्यान विसर्जन झालं. जसं ध्यान विसर्जन झालं भूक लागली हो, ज्यांना प्राणायाम ध्यान धारणा वगैरे हे करतात किंवा जे वेद पठण करतात सकाळी किंवा जे गाण्याचा रियाज करतात, जठाग्नी फलित वगैरे हा प्राणायाम भगवान शंकर नेहमीप्रमाणे उठले. पार्वती देवीच्या महालासमोर आले, दरवाजा बंद. आतापर्यंत असं कधी नाही झालं, दार बंद आहे, आपण आलोय. आपण येण्यापूर्वी पार्वती अशी उष्ण पाण्याची झारी हातात घेऊन उभी असते, हात पुढे करायचा, पार्वती त्या गरम पाण्याची धार टाकते, मग ते हात आचवायचे, पार्वती झारी बाजूला ठेवते आणि आपल्या शालूचा पदर असा पुढे करते, त्या शालूच्या पदराला हात पुसायचे. हा एक वेगळा शृंगार, फक्त ऐकून ठेवा. मागे मी आपल्या कीर्तनाकडे हे सहज बोललो, जरा संध्याकाळी घरी व्यवस्था गेले, बेसिनवरती हात धुतले, बायकोच्या पदराला तुझ्याकडे म्हणजे शीत हा काय खाण्याला म्हणा तिला ठेवलाय नक्की नाही का म्हणजे अगं ते बॉलनी सांगितलं वाय काय वा हे असलं काय गाडीला गोष्ट चांगल्या असेल जाऊन त्याच्या डोक्याला जाऊन हात पुसा, माझ्या साडीला नाही हात पुसायला, काय करायचं नाही असला का गरीब बुवा झालं कारण नसताना आमचं होत झालं. हे फक्त ऐका आणि इथंच ठेवा, हा काही मनावर घेऊ नका. आधी दुखताना असं झटकून उठतात, पाठीमागे हात मारायचा म्हणजे तुमच्या कीर्तनातल्या काही अंगाला चिकटायला. आई तर इतके दक्ष असतात, मुलांना माहिती की येऊन आम्ही पायावर घट्ट डोकं ठेवतो. मी एकाने विचारलं म्हटलं इतका एवढा आदराने काय घट्ट एवढा नमस्कार, त्यामुळे तुम्ही जे काय डोनारी तर आपल्या डोक्यात खुपसलंय ते सगळं तुमच्या पायावर अर्पण करून देऊ, त्रास नको, त्रास नको डोक्याला.
असं भगवान शंकरांना ही सवय आहे. भूक लागली, भूक लागली, हात मारला का पार्वती, हे गिरिजे, अगर द्वार उघड. संध्याकाळ होत आली हो, दरवाजा उघडला. मध्यंतरीच्या काळात त्यांचे 2 दिव्य चिरंजीव, एक षडानंद आणि दुसरे गजानन, आणि त्यात हे म्हणजे अगदी काय विचारच होईल, मुद्दा भगवान शंकरांना ऐकू जाईल अशा आवाजामध्ये, दादा आज स्वयंपाक काय? वरणाची पोळी, कटाची आमटी, आलूची भाजी, बटाट्याची भाजी, काकडीची पोळी, तुमच्या काय भगवान शंकरांचा प्रपंच आहे. जर अन्नपूर्णा पत्नी नसेल, एका श्लोकात वर्णन एका पुत्रा गजमुख तुझा स्कंद तो षण्मुखांचा, एका पुत्रा गजमुख तुझा स्कंद तो षण्मुखांचा, शंभू आहे निज तनुवरी भार पंचाननांचा. म्हणजे काय हो, एका मुलाला हत्तीचं तोंड, दुसऱ्या मुलाला 5 तोंड, स्वतः भगवान शंकर पंचानन 5 तोंड देतो भगवान शंकरांना. म्हणजे एकूण तोंड किती झाली? 12 तोंड. बरं, ह्यांचा उद्योग काय? काही नाही, भिक्षाटन कारिता. गोसावी हा कुठून करीतो सोय 12 मुखांची, भार्या याला जरी न मिळते अन्नपूर्णा गुणाची, भगवती अन्नपूर्णा माता. हे खरोखर आम्हाला कीर्तनकारांचं भाग्य की आम्हाला भगवानाच्या कृपेने अन्नपूर्णा पत्नी मिळाली. कारण दोघांचे इथे उपस्थित आहे. गेले तर नक्की मला भेटणार नाही. तुम्ही या. कापूर दिला भगवान शंकर हाक मारतायत. कानमशी तू बोलशी गिरिजे, कानमशी तू भगवान शंकरांचे काहीतरी संशयाचा जोड आहे. म्हणजे पार्वती वेगळंच विचार काय नारद इथे आला तर हे असले उपकार करण्यात तो पाठायचा. हा कशाला नारदांच्या नावाने इकडे बोला. मागच्या जन्मी माझ्या बापाने काय अपमान केला तुमचा, लगेच ते जाळून काय टाकलं सगळं आहे. परत काय हिमालयाच्या पोटी जन्माला आले, परत तपश्चर्या केली, तुमच्याशी काय लग्न लागलं हे काही असं नाही. म्हणजे गंगा यमुनेला पूर येऊन नाशिक क्षेत्री संगम झाला. भगवान शंकर काय झालं कशाला मला विचारते जाणं नाव की म्हणजे कोण. अगं पार्वती ती म्हणजे जिच्याशी तुम्ही गुलू 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 बोलता
तुझ्या मनात जसं आहे तसं नाही येत काही, मग तो काय सांगता? आता कसं सांगू? जसं जमेल माझा संशय फिटेल असं सांगा. शेवटी स्त्री हट्ट ठीक आहे म्हणजे पार्वती तुला ऐकायचं. भगवान शंकर पार्वतीला घेऊन शाल्मली द्वीपावरती आले. शाल्मली द्वीपावरती आले. निर्मनुष्य असं म्हणतात कोकणाही सजीव जीव जंतू नाही, कोणतीही वृक्षवल्ली नाही, काहीही नाही. एवढंच नव्हे, इतकं गुह्यतम शास्त्र होतं की भगवान शंकराने आपल्या जवळचं शंखातलं जलजहाज विष या द्वीपाच्या बाजूनी समुद्रामध्ये शिंपडलेली पाण्यात कोणी येऊ नये आणि पार्वतीला आपल्या मांडीवरती बसवलं. आणि भगवान शंकर हे गुह्य ज्ञान सांगतात, ज्याचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये केलेला. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानरूपम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिपूर्णं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुनाथ महाराज. भगवान शंकर पार्वतीला ते गुरुविद्येचं ज्ञान सांगतात. सांगता सांगता त्याची देहबुद्धी हरपली, देहभान हरपलं भगवान शंकरांचे. आत्मवृत्तीमध्ये तल्लीन झालेले आहे. यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधिया. सहज लक्ष गेलं भगवान शंकरांचं पार्वतीकडे. पण तिच्या मनातला संशय फिरला होता. एवढं ज्ञान आपला पती सांगतोय म्हणजे तसं काही नाही. या निशंक मनाने ती झोपली होती. गाढ झोपली होती, कीर्तनात झोपल्यासारखी. भगवान शंकरांच्या विशाल वक्षस्थळावरती आपलं मस्तक टेकवून गाढ झोपली होती. पण भगवान शंकरांच्या लक्षात आलं की आपण जे बोलतोय कोणीतरी हुंकार देत आहे, असं करत आहे. समोर लक्ष गेलं तो एक मासा आलेला होता. त्या माशाचा जबडा उघडा होता आणि त्या माशाच्या मुखातनं आवाज येतो. संतप्त झालेल्या भगवान शंकरांनी आपल्या जवळचा त्रिशूळ घेतला, सपकन मारला त्या माशाच्या मुखात. तो त्या माशाच्या मुखातून एक 8 वर्षात्मक बालक बाहेर आला. त्यामध्ये घुसून त्या बालकाच्या कानाला लागला. तिथे छेद झाला. हात जोडले. पाण्यातल्या विषप्रभावामुळे शरीर काळनिळं पडलं. भगवान शंकरांनी पार्वतीला उठवले. पार्वती खूप कोण आले? ते साक्षात भगवान महाविष्णू होते. डोळे एकमेकांना हात जोडताय. म्हणजे तेव्हा सांगायला पुढे आपण थांबला. आपण माझं दैवत, पुढचं मी काही सांगू शकत, पण मला ऐकायचं. माशाच्या उदरातून आले म्हणून त्याचं नाव मत्स्येंद्रनाथ असं. भगवान शंकर म्हणजे तुम्हाला या पुढचं तत्वज्ञान ऐकायचं असेल तर मृत्यू लोकात जावं लागेल. तिथे प्रभू दत्तात्रयांचा अवतार झालेला आहे. त्यांच्या मुखातनं पुढचं तत्वज्ञान आहे. मग जो कान फाटलेला होता तिथे कुंडला अडकवली आणि संपला निर्माण झाला. कान फाटा संपला. पंततयांचा कान फाटा
वैराग्याचा थोर झपाट आलख निरंजन करीत बोभाट मृत्युलोकी पातलासे आलक्ष निरंजन निरंजन म्हणजे आत्मस्वरूप आलक्ष एकमेव ध्येय आत्मस्वरूप हेच ध्येय आणि याप्रमाणे आपले नवनाथ संप्रदाय आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मत्स्येंद्रयांचा मुख्य शिष्य मत्स्येंद्राने गोरक्षासी केला गोरक्ष प्रगटला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सांग सोडली इथपर्यंत या संप्रदायाला पुढे ज्ञानदेवाने हा जो हठयोग संप्रदाय जो आहे तो सर्वसामान्यांना झेपला नाहीये म्हणून भागवत संप्रदायाची जोड करावी आणि भक्ती संप्रदाय म्हणजे भागवत संप्रदाय हा पुढे निर्माण झाला त्याचा पाया ज्ञानोबा आहे कैवल्याचा पुतळा प्रगटला आपल्याला चैतन्याचा जीवा आणि ती संत परंपरा आमच्या सर्व संतांनी चालवली ते कळस झालेले तुकाराम महाराज आपल्या पूर्व Hare